नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपले 10-11 दिवस कसे मजेत गेले गणपतीमुळे। दररोज वेगवेगळे मोदक, वेगवेगळे पदार्थ आपण 10-11 दिवस असे खाण्यापिण्यात मजा करण्यात घालवले। आज शेवटचा दिवस, आज गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी हे उकडीचे मोदक केलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने असे हे मोदक झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। एक वाटी तांदूळ घेतलं, धुवून स्वच्छ करून ठेवलं आणि स्वच्छ करून ते फॅन खाली 1-2-3 तास मी वाळू घातलं। ते वाळवून घेऊन त्याची मी एक मिक्सरमध्ये पाणी टाकून मी पिट्टी करून घेतली, लिक्विड फॉर्ममध्ये आणून घेतलं। अशा पद्धतीने बघा, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी हे जे काही तांदळाचं लिक्विड फॉर्म केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। बघा, अशा पद्धतीनं 1 वाटी पाणी घेतलं। 1 वाटी पाणी, थोडं अर्ध पाणी मी मिक्सरमधून काढण्यासाठी अर्ध पाणी लागलं आणि आता हे राहिलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये ओतून घेते। का थोडं मी हलवून घेते आणि हे राहिलेलं पाणी आता ह्याच्यामध्ये वाटीमध्ये थोडं पाणी राहिलेलं आहे अर्ध, हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेते। आता गॅस मोठा केलेला आहे। गॅस मोठा केल्यामुळं गुठळ्या होत नाहीत, हे पीठ सगळं एकजीव होतं, त्यामुळं मी थोडा गॅस मोठा केलेला आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं, पूर्ण शिजवून घ्यायचं हे। बघा, अशा पद्धतीनं ते शिजलेलं आहे। आता मी ते झाकून ठेवते आणि हे गॅसवर कढई ठेवून मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे, खोबरं मी ह्याच्यामध्ये भाजून घेते। असं हे खोबरं खमंग भाजून घ्यायचं आणि मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आणि हे अर्धी वाटी मी साखर टाकते। दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं आणि मी याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेते। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, साखर गूळ एकजीव करून घ्यायचा। हे ओल्या खोबऱ्याचं नाही, हे वाळलेल्या खोबऱ्याचं आहे। हे सारण मी वाळलेल्या खोबऱ्याचं करत आहे, पण आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहेत आज आपल्याला, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने हे सगळं एकजीव करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता खसखस टाकली आणि विलायचीची पूड टाकली। खसखस टाकली, विलायचीची पूड टाकली। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। बघा, आता कलर कसा वेगळा झालेला आहे गुळामुळं वगैरे, आणि आता हे खमंग भाजलेलं आहे व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने हे सगळं गूळ, साखर, खोबऱ्याचं कीस वगैरे हे एकजीव करून घ्यायचं सगळं। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मी थोडंसं असं सुक्क सुक्क झालेलं असल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून घेतलेलं आहे, कारण ते स्किप झाले दूध टाकताना। आणि त्याला थोडंसं झाकून ठेवायचं। बघा, अशा पद्धतीने हे आपला सारण झालेलं आहे। मोदकामध्ये भरण्यासाठी आपण हे सारण करून ठेवलेलं आहे। बघा, ह्याला थोडंसं थंड करायला ठेवून देऊ। आता ते मी काढून घेतलं आणि आता हे मी उकड करून घेतलेली होती आपल्या त्या तांदळाच्या लिक्विडची, तर हे थोडं तिंबून घेऊ, थोडं मऊ करून घेऊ, मळून घेऊ याला थोडं। आपण ह्या पिठाला जसं जसं मळत जाऊ तसं आपण जसं मिक्स करत जाऊ तसं आपलं हे पीठ मऊ होतं। अशा पद्धतीने हे सगळं मळून घ्यायचं व्यवस्थितरित्या।
बघा अशा पद्धतीने हा डो झालेला आहे। बघा अशा पद्धतीने हे सगळं मळून घ्यायचं, अगदी एकजीव करायचं। झालं आपलं हे व्यवस्थित मळून झालेले, मऊ झालेले। आता त्याच्यावर एक छोटासा कपडा झाकून ठेवू आणि त्याचा एक गोल करून घेऊ आपण हे अशा पद्धतीने, आणि त्याची आपण हातानेच लाटी करू। अशी वाटी करून तयार करून घ्यायची आणि असे हे बाकूर भरून घ्यायचं। अशी लाटी तयार करायची। बघा काटे जरा बारीक करून घ्यायचे, पातळ करून घ्यायचे। अशा पद्धतीने हे करून घ्यायचं। माझा कॅमेरा थोडा हललेला आहे, त्यामुळे स्पष्ट मला ते हे करतानाचे पाकळ्या पाडताना वगैरे माझं ते थोडं दिसत नाहीये, त्यामुळे सॉरी। बघा अशा पद्धतीने हे बाकूर भरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने थोडं वरी वरी हे करत राहायचं। असं वरी घेऊन थोडं त्याला नाक तयार करायचं। कॅमेरा थोडा हललेला आहे, त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये मोदक हे करायला। अशा पद्धतीने हा मोदक झालेला आहे। अशा पद्धतीने हा मोदक झालेला आहे। बघा असा झालेला आहे मोदक। अशा पद्धतीने सगळे मोदक मी हे करून घेतले। बघा अशा पद्धतीने हे मोदक झालेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये एक जाळी ठेवून घेतली, स्टँड ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकून घेते। अशा पद्धतीने मी 1-2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ह्या चाळणीला मी तूप लावून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये ही केलेले मोदक मी ह्याच्यामध्ये घालून त्याच्यावर ठेवून देते। अशा पद्धतीने हे मी चाळणीमध्ये मोदक ठेवलेले आहेत। आता मी त्याच्यावर थोडं झाकण घालून घेते। अशा पद्धतीने हे झाकण घालून घेतलं। बघा हात लावून बघितलं ना तर आपला हात चिटकत नाहीये, म्हणजे आपले मोदक शिजलेले आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।